नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 38 साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग करणार आहोत. तर चला, आता उंची आहे आपल्या ब्लाऊजची 14 इंच. अधिका आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण उंची आहे आपल्या ब्लाऊजची 15 इंच. अशा पद्धतीने मी उंचीचं जे माप आहे ते टाकून घेतलं. आता शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5.25 इंच. 38 साईजची छाती आहे, तर मी 5.25 इंचाचं शोल्डर घेतलं. मोंडाही 5.25 इंच घ्यायचा. 5.25 इंच मोंढ्यात आणि गळा जो आपण शोल्डर मोजले तिथं मोंढ्यामध्ये भरते का बघून सरळ रेष मारून घ्यायची. अशा पद्धतीने ही जी मी जो आपला छातीची जी घडी आहे ती टाकून घेणार आहे मी 9.5 इंच आणि 9.5, 10.5, 11.5 इंच, म्हणजे 11.5 इंच घडी, म्हणजे 2 इंच आपण प्लस करून घेतलं. अशा पद्धतीने हा जो बॉक्स आहे तो आपला तयार झाला. आता आपल्याला मोंढ्याचं माप टाकायचं आहे. तर मोंढा जो आहे मी घेणार आहे 1.5 इंचाचा. 1.5 इंचाचा आपला मोंढा आहे. अशा पद्धतीने हा झाला आपला मोंढा. आणि मग आपल्या मोंढ्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपण बॅक साईडचा जो भाग आहे तो संपूर्ण तयार केला. आता ह्याच भागापासून आपल्याला पुढील भाग तयार करायचा आहे. तर मी आधी जो आहे मोंढा टाकून घेणार आहे. तर 1.5 इंचानी आतमध्ये जे आहे आपल्याला मोंढ्याजवळ डन करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने. आणि तिथून आपल्याला 1.25 इंचावर मोंढ्याचं माप टाकायचं आहे. हा झाला फ्रंट साईडचा मोंढा. आणि पहिला जो आहे तो आहे बॅक साईडचा मोंढा. दोन्ही मोंढे आपले टाकून झालेले आहे. आता काय राहिलं आपलं शोल्डर. आता शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच आणि मार्जिनसाठी 1/2 इंच. अशा पद्धतीने संपूर्ण शोल्डर आहे आपलं 3 इंच भरलेला आहे. जी काही तुमची गळा रुंदी उरेल ती गळा रुंदी घ्यायची. गळा उंची घेतली आपण 6 इंच. खालून फक्त आपल्याला 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हा पुढील गळाही आपला झालेला आहे आणि गोल गळा घेतलेला आहे आपण. आता आपण मोंढ्याचं माप झालं, गळ्याचंही झालं. आता योगपट्टीचं माप टाकून घेऊ. 2.5 इंचावर मी योगपट्टीचं जे माप आहे ते टाकून घेतलेलं आहे. सरळ रेष मारून घ्यायची आहे आपल्या योगपट्टीला. जी आपली योगपट्टी आहे ती आपल्याला 1.25 इंचानी वर घ्यायची आहे आणि 3 इंच पॉईंट घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने हा योगपट्टीला जो शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, छातीचा जो पॉईंट आहे तो काढायचा आहे. म्हणजे 11.5ची घडी आहे, तर 11.5चे निम्मे होतंय 5.25 इंच. 5.25 इंचावर एक मार्किंग करून इथं 1.5 इंच आणि इथून जे आहे आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण आपल्या जी कटोरी आहे त्या कटोरीला या पद्धतीने शेप जो आहे तो मी देऊन घेतलेला आहे. ही झाली आपली कटोरी. आता कटोरीचं माप झालं, क्रॉसपट्टी झाली, योगपट्टी झाली. आता आपण याची कटिंग करून घेऊ. आता जो आहे आपल्याला बॅक साईडचा गळा घ्यायचा आहे. गळा उंची आहे आपली 4 इंच अधिक 1/2 इंच, अशी 4.5 इंच रुंदी घेतली. 2.5 इंच आणि 2.25 इंचाची मी गळा रुंदी घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने हा झाला आपला बॅक साईड पार्ट जो आहे तो तयार झाला, म्हणजे गोल गळा झालेला आहे. आडवा टक्स आहे आपला 4.5 इंच.
उभा तुम्ही 4.5 किंवा 4.25 किंवा 5 इंचही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे जे टक्स आहे ते मारून झालेले आहेत. आपला बॅक साईड जो आपली बॅक साईडची बाजू आहे ती ही तयार झाली. आता आपल्याला वाढीव कटोरी तयार करायची आहे. जी आपली मूळ कटोरी आहे त्या कटोरीपासून आपण जे आहे कटोरी तयार करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने ह्या कटोरीला संपूर्ण कडेने आकार जो आहे तो काढून घ्यायचा आहे. हे बघा, ह्या कडेने आपण घेणार आहोत 1.5 इंच, याही कडेने आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच. संपूर्ण आपली कटोरी भरतीये 9.25 इंच, म्हणजे 9.25 इंच आपलं कटोरी पूर्ण अंतर भरतोय. तर 1 इंच वरती खालती 1.5 इंच असा संपूर्ण टक्स आहे आपला 2.5 इंच. इथं पाव इंच वाढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने ह्या ज्या आहेत रेषा ज्या तिरक्या मारून घ्यायच्या आहेत. तर बघा, हा 1.5 ह्या 1.5ला जॉईंट करायचा आहे आणि हाही 1.5 मी ह्या 1.5ला जॉईंट करून घेणार आहे. आणि मग तुमची जी कटोरी आहे त्या कटोरीला गोल शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही झाली आपली 38 साईज कटोरी पेपर कटिंग जे आहे संपूर्ण तयार झालेली आहे. तर तुम्हाला जो आहे व्हिडिओ जो आहे तो आजचा कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला काही प्रॉब्लेम जर असेल, मला तुम्ही ब्लाऊजविषयी काही माहिती विचारायची असेल ते तुम्ही मला विचारू शकता. आणि हा जो टक्स आहे बघा, आपल्याला आडवा आणि उभा टक्स किती घ्यायचा आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर उभा टक्स आहे आपला 2.5 इंचाचा, आडवा आहे आपला 1.5 इंचाचा. अशा पद्धतीने हा जो आहे कटोरीचा टक्स आहे तोही झालेला आहे आणि कटोरीला तुम्ही पाहू शकता शेपही खूप छान आलेला आहे. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण कटिंग आहे ती आपली तयार झाली. आता योगपट्टीमध्ये आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. तर हे कंपल्सरी आहे, तुम्ही योगपट्टीमध्ये 1.5 इंच वाढवा. आणि तुम्हाला योगपट्टीमध्ये नसेल वाढवायचं तर तुम्ही क्रॉसपट्टीमध्ये अर्धा आणि कटोरीमध्ये अर्धा वाढवा. म्हणजे तुम्हाला जो पुढून जो आहे उंचीला जो प्रॉब्लेम आहे तो ब्लाऊज ज्यावेळेस स्टिच करणार तो येणार नाही. तर हे मात्र ध्यानात राहू द्या. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण आपली ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा, अशा पद्धतीने जो आहे तुम्ही ब्लाऊज ज्यावेळेस स्टिच करणार आहे तो या पद्धतीने येणार आहे. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.